करायचं काय? जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, आमच्या मागण्या पुऱ्या करा, आमच्या मागण्या पुऱ्या करा. आदिवासींचा जमिनीच्या मोबदल्यासाठी रास्ता रोकोचा इशारा. MSRDC कडे 7,500 कोटींच्या भाड्याची मागणी. अन्यथा 24 ऑगस्टला मुंबई पुणे मार्गावर रास्ता रोको आंदोलन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या आदिवासी जमिनीच्या मोबदल्याच्या मागणीसाठी आदिवासी शेतकरी आक्रमक झालेत. संबंधित मागण्या मान्य न झाल्यास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दस्तऐवजानुसार मौजे दस्तूर येथील सर्वे क्रमांक 47A1A या आदिवासी जमिनीवर 1995 पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अतिक्रमण करून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेमध्ये जमीन संपादित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. काही जमीन MSRDCने ताब्यात घेऊन त्यावर विविध कंपन्यांची उभारणी केली असून इतर जमिनींमध्ये मुंबई पुणे रस्त्याचं काम दगड खडी टाकून जमीन नापीक करण्यात आल्याचं निवेदनात म्हटलंय. या सर्व जमिनींची मिळून 7,500 कोटी रुपये भाडे व मोबदला मिळावा अशी मागणी वर्धानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली. गेल्या अनेक वर्ष प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील याकडे जाणून बुजून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयावर उपोषण करून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी खालापूर तहसील कार्यालय इथं प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, MSRDC अधिकारी, वन अधिकारी, पोलीस प्रशासन अधिकारी यांच्यात बैठक झाली. यावेळी वर्धानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्याम शिंद यांनी प्रशासनाला धारेवर धरलं, परंतु प्रशासनाचे यावर ठोस उत्तर नसल्यानं अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ यांनी या विषयासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून लवकरात लवकर मार्ग निघेल असं आश्वासित केलं. परंतु जोपर्यंत आमच्या मागण्यांसंदर्भात आमचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण न केल्या 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता मौजे दस्तूर इथं खोपोली मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान रास्ता रोको आंदोलनाच्या काळात MSRDC कडून आदिवासी जमिनीचे आजपर्यंतचे भाडे देण्यात यावं, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि MSRDC मंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली. या दोन्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. हा आमच्या हक्काचा लढा आहे आणि आमच्या आदिवासी जागा ही जवळजवळ किती हेक्टर आपले 14 हेक्टर जागेमधला हा लढा आहे. आणि ह्या 14 हेक्टर जागेतून जो द्रुतगती मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा गेलेला आहे आणि ती जागा संपादित करून आज जवळजवळ 1995 पासून ही जागा संपादित झालेली आहे. तिथपासून आपल्या आदिवासींना त्याचा भुईभाडाही मिळालेला नाही, काही मोबदलाही मिळालेला नाही. त्या संदर्भात आपण हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला आदिवासी समाजातून बराचसा मोठा पाठिंबा आहे आणि बऱ्याचशा लोकांचं आपल्याला सहकार्य आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या संघटना तसेच संस्था ह्या उतरलेल्या आहेत. आणि आंदोलन हे बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिले त्या मार्गाने शांततेच्या मार्गाने चालू आहे. आणि या संदर्भात आताच आम्हाला प्रशासनाकडून बोलवण्यात आलं आणि त्यांच्या अधिकाराखाली एक MSRDचे अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी तसेच अजूनही डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते. आणि त्यांनी असा एक शब्द दिलाय आपल्याला की 24 तारखेच्या आतपर्यंत, कारण 24 तारीख ही आमची हायलाइट कशामुळे आहे ते सांगतो तुम्हाला, की 24 तारखेला आपण मोठं आंदोलन हे आपल्या स्वतःच्या जागेवर करणार आहोत आणि त्या जागेचा आम्ही ताबा घेणार होतो आणि घेणार आहोत पुढे. आणि 24 तारखेला आपण संबंधित रस्ते विकास महामंडळाचे तसेच नगर विकासचे जे मंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचाही राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर 24 तारखेला हे काही प्रकार घडू नये किंवा लोकांना विटीस धरू नये किंवा रस्ता हा बंद पडू नये या संदर्भात MSRDने स्वतः प्रांत साहेबांनी आपल्याला मीटिंग मध्ये एक भरोसा दिलाय, एक वचन दिलंय की त्याच्या आतमध्ये हा तुमचा निर्णय लागला जाईल आणि तुम्हाला त्याचं जी मूळ मागणी आहे तुमची की तुम्हाला त्या जागेच्या बदल्यात काही मोबदला मिळावा, ही मूळ मागणी आहे, भूभाडे मिळावं, ही मागणी तुमची पूर्ण होणार आहे. या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्याचं आपल्याला लेखी पत्र थोड्याच वेळात देणार आहेत. बरोबर, जे पत्र जे लेखी देणार आहेत प्रांत साहेब उपविभागीय अधिकारी, तर ते पत्र देऊनही आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला पुढच्या कलेक्टर साहेबांचा जो आदेश येत नाही MSRDला की बाबा तुम्ही ह्याचं भूभाडं किंवा जे काय मोबदला आहे
तो देण्यात यावा. जोपर्यंत ते पत्र मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे. आणि त्याही नंतर जर ते पत्राने आमचं समाधान झालं नाही, वरच्यावर जर उडावडीची उत्तरं त्याच्यात आली, तर 24 तारखेचं आंदोलन हे रस्त्यावरचं आंदोलन राहणार आहे. आणि 100% जो काही महामार्ग आहे आमचा जेवढ्या क्षेत्रातला, तो महामार्ग बंद होणार आहे. हे आणि त्यासाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, MSRDची राहील आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची राहील आणि पूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रशासनाची जबाबदारी राहील. आदिवासी बांधवांच्या उपोषणाचा मुख्य विषय असा आहे की मुंबई पुणे द्रुतगती मार्गामध्ये जे काही दळीचे क्षेत्र गेलेलं आहे त्याचं भरपाई रक्कम त्यांची मागणी आहे. त्याच्या अनुषंगाने अर्थातच MSRDC डिपार्टमेंट, फॉरेस्ट विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि आमचं तहसील ऑफिस याची काल पण मी बैठक घेतली होती. आज पण प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन ते जे काही संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत, सामाजिक संस्थेचे स्वतः ते दळीधारक आहेत ते आणि आमचे हे सर्व यंत्रणा यांचं एकत्रित आता समोर चर्चा केलेली आहे. त्यांची मागणी आहे की त्याची भरपाई रक्कम मिळावी. MSRDCच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना उत्तर दिलेलं आहे, त्यांची भूमिका काय आहे. तसंच यापूर्वी या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने जे काय आमच्याकडून जो रिपोर्ट मागवला होता तो सुद्धा आम्ही माझ्याच कार्याकडून देण्यात आलेला आहे. भूमी अभिलेख विभागाचं त्याच्यामध्ये यापूर्वी केलेली मोजणी किंवा फॉरेस्ट विभागाचे असणारी याबाबतची त्यांच्याकडचे दस्त याचे पण आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. तर आज त्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने आता त्यांना आम्ही असं एकत्रित बैठक घेऊन सांगितलेलं आहे की तुमच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व विभागाने आज तुम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं नाही. तर त्याच्या अनुषंगाने जी काही महत्वाची याच्यामध्ये यंत्रणा MSRDCची आणि फॉरेस्ट विभाग यांना जिल्हा प्रशासनाच्या या ठिकाणी बोलवून यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्याच्यावर सदरची मोजणी करणे किंवा त्यांचं कॉम्पिटिशन देणे याबाबतचे तिथं निर्णय होणं गरजेचं आहे. करिता आज आम्ही इथला जो काही झालेला आहे आंदोलनाच्या अनुषंगाने झालेली बैठक आणि त्यांनी त्यांची असलेली मागणी याच्या अनुषंगाने एक रिपोर्ट आमचा जिल्हा कार्यालयाला जाईल आज आणि त्याच्यामध्ये त्यांचं आंदोलन 24ला असल्या कारणाने तत्पूर्वी या यंत्रणांना बोलवून तिथं या ठिकाणी निर्णय होणं गरजेचं आहे. तर तसा आज रिपोर्ट देण्याबाबतचा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे.